या सगळ्या कवितेमध्ये या कवीचा प्रामाणिकपणा आपण समजून घ्यायला पाहिजे. मगाशी पंडितरावांनी उल्लेख केला की प्रेमाबद्दलच्या धारणा ह्या अत्यंत विकृत पद्धतीने झालेल्या आहेत. आपण पाहतो आहोत की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्रेमासंबंधीची अत्यंत विकृत, अत्यंत हिंसक, अत्यंत जनावराला शोभेल अशा पद्धतीचं वर्तन आपण पाहतो. आणि एक ॲडव्होकेट विठ्ठल कास्ते नावाचा कवी अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या कवितेतून व्यक्त होतोय. ते पेशाने वकील आहेत पण फार कमी बोलतात. ते अत्यंत बुजरा स्वभाव, अत्यंत लाजरा स्वभाव असं त्यांचं वर्तन आहे. ते किती लाजतात हे वहिनीला जास्त कळेल, कास्ते वहिनी ते अधिक सांगू शकतील. पण कमी बोलणारा माणूस लिहितो मात्र उत्तम. मी आपल्याला फार आनंदानं आणि अभिमानानं सांगेल की ग्रामीण भागामधली जी काही प्रतिभा आहे, खेड्यापाड्यामधले जे लोक आज लिहित आहेत, हे कुठल्याही मोठ्या शहरातल्या लेखकांपेक्षा चांगलं लिहित आहेत. ते उत्तम लिहित आहेत. त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातला लेखक हा बनवाबंदी करत नाही. तो कोणाला वेड्यात काढत नाहीये. त्याला जे व्यक्त व्हायचं ते व्यक्त होता येतं. शिदोरीच्या भाकरी हा संग्रह तर आपण सगळ्यांनी वाचला पाहिजे, तो जरूर वाचला पाहिजे. आणि हा कविता संग्रह वाचताना तुमच्या असं लक्षात येईल की अरे आपल्या अवतीभोवतीचीच माणसं ॲडव्होकेट कास्ते यांनी पकडलेली. म्हणजे एखादा कवी मातीला आणि माणसाला धरून कसा व्यक्त होतो आणि तो किती निर्मळपणे व्यक्त होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा संग्रह आहे. या संग्रहामधल्या बहुतांश कविता व्यक्तिप्रधान कविता आहेत. म्हणजे आपल्या आईवरच्या कविता आहेत, आपल्या वडिलांवरच्या कविता आहेत, सालगड्यावरच्या कविता आहेत, बहिणीवरच्या कविता आहेत, भाऊजीवरच्या कविता आहेत, मित्रावरच्या कविता आहेत, मैत्रिणीवरच्या कविता आहेत, एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीवरच्या कविता आहेत. म्हणजे माणसाबद्दलची जी आस्था आहे, जी करुणा आहे, ही आस्था आणि करुणा अत्यंत मोठा गुणधर्म या कवितांचा आहे. मला असं वाटतं की हा जो संस्कार आहे ॲडव्होकेट विठ्ठल कास्ते यांच्यामध्ये आला, तो संत परंपरेमधून, तो वारकरी परंपरेमधून, परंपरेच्या प्रवाहामधून तो आलेला आहे. आणि त्यामुळे ही कविता अत्यंत नितांत सुंदर आणि निर्मळ अशी कविता आहे. मी खूप वर्षापासून कविता वाचतोय. इथे संजीवनीताई बसलेल्या आहेत, त्या अनेक वर्षापासून कविता वाचतायत, कविता लिहितायत, त्या देशभर फिरतायत, आपली कविता घेऊन उभ्या आहेत त्या. पण इतकी सुंदर कविता, व्यक्तिचित्रात्मक कविता, माणसांवरची कविता मी या 5-10 वर्षामध्ये वाचलेली. इतकी सुंदर कविता कास्त्यांनी लिहिली. मी फार प्रामाणिक आपल्याला ही कबुली या ठिकाणी मुद्दाम देतो. आणि या संग्रहाचं स्वागत निश्चितपणे महाराष्ट्रभर निश्चितच होईल. आणि संजीवनीताईंनी त्यांच्या प्रकाशन संस्थेने इतकी सुंदर पुस्तकंही छापलेली आहेत. मी आता तुम्हाला दाखवणार नाही लगेच, कारण त्याचं प्रकाशन होणं बाकी आहे. प्रकाशनानंतर ती डिस्प्ले होतील, आपल्याला दाखवली जातील आणि ती विक्रीसाठी अर्ध्या किमतीत आज आपल्याला ती उपलब्ध आहे. आपण ही पुस्तकं जरूर घेऊन जा. ही पुस्तकं नेताना आपल्याला असं जाणवेल की आपल्या गावातली माणसं आपण घेऊन चाललो आहोत, आपण गावातल्या माणसांच्या भावना घेऊन चाललो आहोत, आपण आपल्या गावाच्या मातीचा सुगंध घेऊन चाललो आहोत. इतक्या पद्धतीची चांगली कविता आहे. खूप पद्धतीनं कविता लिहिली जाते मराठीमध्ये. मराठीमध्ये चांगली कविता लिहिली जाते, मराठीमध्ये वाईट कविता लिहिली जाते. मराठीमध्ये कवितेचं स्वरूप अनेक पद्धतीनं समजून घेतलं जातं. पण प्रामाणिकपणे कविता लिहिणं, आपल्या कवितेमध्ये आपला चेहरा दिसणं, आपलं गाव दिसणं, आपला भूगोल दिसणं, आपली भूमिती दिसणं आणि आपली जमीन दिसणं ही फार महत्वाची गोष्ट असते. म्हणून मी मुद्दाम आपल्याला असं निवेदन करू इच्छितो की कास्ते यांचे हे दोन्हीही कविता संग्रह वाचल्यानंतर तुम्हाला असा अनुभव निश्चित येईल की अरे ही तर आपलीच माणसं आहेत, हे सगळं आपलंच आहे. आणि असंही तुम्हाला वाटू शकेल की या कवितेमध्ये आपणच आहोत. मला असं वाटतं की चांगल्या वाङ्मयाचं हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की कोणत्याही कलाकृतीमध्ये आपण दिसलो पाहिजे. एखादी कलाकृती वाचताना, एखादं पुस्तक वाचताना, एखादी कादंबरी वाचताना ती मला माझी वाटली पाहिजे. ते उत्तम वाङ्मय. जे वाङ्मय फार आभाळाच्या वरचं सांगतं किंवा जमिनीच्या खालचं सांगतं ते वाङ्मय हे आमचं नाहीये. आमचं वाङ्मय ते आहे की ज्या वाङ्मयामध्ये आम्ही दिसतो, आमचे चेहरे दिसतात, आमची दुःख दिसतात, आमचं दारिद्र्य दिसतं. अनेक कविता म्हणजे शिदोरीच्या भाकरीमध्ये अनेक अशा कविता आहेत की तुम्हाला त्या भोवंडून टाकतात. आत्महत्येवरच्या कविता किंवा दुःखावरच्या कविता किंवा दारूबाज माणसावरच्या कविता
स्वतः काष्टे वकील असल्यामुळे त्यांनी काहीही लपवलेलं नाहीये. एखादी व्यसनी माणूस आहे गावामध्ये, तो असतोच, कुठेही असतो, म्हणजे तो काय फार नाविन्याचा किंवा काही नवा नाही मुद्दा, पण त्या माणसाबद्दल त्याने लिहिलं. किंवा एखाद्या बाईचा छळ करणारा नवरा आहे, तिच्याबद्दल त्यांनी लिहिलंय. म्हणजे त्यांच्यातला वकील सुद्धा कवितेमध्ये कधी कधी दिसतो आपल्याला, की ते एखाद्या पद्धतीनं एखादी केस चालवतात, केस लढवतात. त्या पद्धतीचा एखादा अत्यंत महत्वाचा ठळक मुद्दा, वैचारिक मुद्दा ते कवितेमध्ये घेऊन व्यक्त होतात. आणि सगळ्यात महत्वाचं या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत संवेदनशील पद्धतीनं हा कवी व्यक्त होतो. कुठेही कवीनं कृत्रिम पद्धतीनं व्यक्त झालेला नाही की मी कवी आहे, मला काही वेगळं सांगायचंय, असा आविर्भाव ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे यांच्यामध्ये नाहीये. म्हणून त्यांच्या कवीपणाचं मोठेपण इथे सामावलेलं आहे की त्यांना जे सांगायचं त्या मोकळेपणानं बाजू आहे असं मला वाटतं. कवितेच्या अनुषंगानं अनेक गोष्टी मी सांगू शकेल, पण हे 2-4 मुद्दे आणखी मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो की कविता, कोणताही कवी किंवा कोणतीही कवयित्री जेव्हा कविता लिहिते, भाषा शिक्षण हा भाग महत्वाचाच असतो. लेखन करण्यासाठी, तुमची समज वाढवण्यासाठी, तुमचं अंडरस्टँडिंग विकसित करण्यासाठी शिक्षण आणि भाषा महत्वाच्या गोष्टी आहेत. पण कविता लिहिण्यासाठी तुम्ही संवेदनशील असणं ही पहिली पूर्व अट असते आणि ती अट त्यांनी पूर्ण केली. आणि सगळ्या कविता त्यांच्या, मी पुन्हा पुन्हा एका वाक्याचा उल्लेख करेन की विठ्ठल काष्टे यांची सगळी कविता ही मनातून आलेली आणि मनाचा उच्चार असलेली कविता आहे. हे या कवितेचं बलस्थान आहे. सगळे कविता संग्रह तुम्ही वाचल्यानंतर दोन्ही तुम्हाला व्यक्त करता येतो. एकही शब्द त्यांचा कोरडा असा सुका शब्द नाही, काहीतरी त्याच्या पाठीमागं भावनेचं भिजलेपण आहे, संवेदनशील ते भिजलेपण नक्कीच आहे. म्हणून सगळे शब्द अत्यंत तरल अशा पद्धतीने या कवीनं व्यक्त केलेले आहेत आणि त्याचाही मला इथे उल्लेख करणं फार गरजेचं वाटतं. अजून एक बाब मला महत्वाची वाटते. पुष्कळदा असं वाटतं की कविता संग्रहाची चर्चा होते, कविता संग्रहाबद्दल खूप बोललं जातं, चांगल्या पद्धतीने मांडणी केली जाते. आता पंडितराव तळेगावकरांनी फार उत्तम पद्धतीनं या कविता संग्रहाची मीमांसा केली, चर्चा केली की हा कवी कशासाठी लिहितोय, हा कवी या भागातून आलेला आहे, त्याची मांडणी काय, याबद्दल ते फार उत्तम त्यांनी निवेदन केलंय. समीक्षक नावाचा एक वर्ग असतो, जसं आता आम्ही बोलतो आहोत किंवा संजीवताई बोलतायत. समीक्षकांच्या भरोशावर कोणतंही साहित्य उभं नसतं, लक्षात घ्या. आधी कवी आहे, समीक्षक त्याच्या पाठीमागून येतो. समीक्षक हा पुढे नाही कधी, समीक्षक हा कलावंताच्या, प्रतिभावंतांच्या मागे उभा असतो. म्हणून त्याच्या भरोशावर आपण लेखन करायचं काही कारण नाहीये. उद्या भविष्यामध्ये काष्टे यांच्या कवितेची नोंद कोणी न घेऊ, परंतु तुमच्या अंतःकरणात ही कविता आपला आवाज शाबूत ठेवणारी कविता आहे, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगू इच्छितो. इतकी उत्तम कविता ही त्यांनी लिहिलेली. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की कविता लिहित असताना या कवीचा एक स्वभाव असा आहे, ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे यांचं प्रकृती अशी आहे की ते कुणाचंही भय बाळगत नाहीत कविता लिहिताना. त्यांनी भीती काही ठेवलेली नाही. आणि मला असं वाटतं की कोणताही कलावंत, उत्तम कलावंत हा भयमुक्त पद्धतीने व्यक्त झाला पाहिजे, मोकळेपणानं व्यक्त करायचं. आपल्या प्रेमाच्या गोष्टी खूपदा आपण लपून ठेवतो. आपल्यावर कोणी प्रेम केलं किंवा आपण कुणावर प्रेम केलं हे आपण पटकन कुणाला सांगत नाही. लग्न झाल्यावर बायकोला तर मुळीच सांगत नाही. परंतु मला असं वाटतं की विठ्ठल काष्टे यांनी आपला संपूर्ण एक पहिला कविता संग्रह तुझ्या माझ्यातले हा अत्यंत खुल्या अंतःकरणानं सगळ्यांना सांगितलंय की मी प्रेम करत होतो, ती माझ्यावर प्रेम करत होती आणि आमच्या प्रेमामध्ये कोणतंही किलमिश नव्हतं, कोणताही किंतु परंतु नव्हता. इतक्या स्वच्छ पद्धतीने आपण प्रेम केलं. त्यांचा पहिला संग्रह संपूर्णतः प्रीती काव्याचा संग्रह आहे, प्रेम काव्याचा संग्रह आहे. आपल्याला माहित आहे की मराठीमध्ये भारा तांबे नावाचे फार मोठे कवी, राजकवी ज्यांना म्हटलं जायचं, भास्कर रामचंद्र तांबे यांनी प्रेमाच्या किती कविता लिहिल्या आणि सगळ्या कविता पत्नीवर लिहिल्या. म्हणजे पत्नीवर सुद्धा प्रेम कविता लिहिता येते असा एक पायंडा फार पूर्वीच्या कालखंडामध्ये राजकवी भारा तांबे यांनी घालून दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना त्या कविता आठवत असतील. आपण अनेक कविता त्या कवितांचा अभ्यास केला आहे. इतक्या मोकळेपणानं मला असं वाटतं की प्रेम कवितेमध्ये सुद्धा व्यक्त होण्यासाठी एक मोकळेपणा हवा असतो आणि तो मोकळेपणा विठ्ठल काष्टे यांनी आपल्या पहिल्या संग्रहामधून व्यक्त केला आहे. हे दोन्ही संग्रह इतके सुंदर केले, तुम्ही पाहता क्षणी या पुस्तकांच्या प्रेमात पडाल. श्रीधर आंभोरे सर इथं बसलेले, एक चित्रकार जाफराबाद सारख्या गावामध्ये सगळ्या कवींना पाहायला मिळतो. एक महत्वाचा चित्रकार की जो बोलत नाही, काही फारसा व्यक्त होत नाही, परंतु आपल्या रेषेमधून, आपल्या प्रतिभेच्या एका धारेमधून तो सतत व्यक्त होतो आणि देशभर
एक मोठा लौकिक प्राप्त केला हा चित्रकार. त्या चित्रकाराचे दोन्ही मुखपृष्ठ या संग्रहाला लावलेले. इतकं सुंदर कव्हर त्यांनी केलंय दोन्ही संग्रहाचं. त्यातल्या त्यात सिदोरीच्या भाकरीचं संग्रह तर मला प्रचंड आवडलं. इतकं अप्रतिम कव्हर त्यांनी केलंय की त्याला दृष्ट लागावी इतकं सुंदर आहे. झाडाखाली अनेक महिला आणि पुरुष एकत्र बसलेत. ते काही हितगुज करतायत, काही एकमेकांना बोलतायत, काही संवाद करतायत, असं ते चित्र आहे. इतकं अप्रतिम चित्र की मला सगळा माझा गाव, माझा परिसर या मुखपृष्ठामध्ये दिसला. हे कव्हर पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा वाटेल की अरे जाफराबादच्या अनेक झाडांखाली, अनेक फाट्यांवर, अनेक पॉइंटवर अशी माणसं बसतात. ती माणसं या माणसानं उभी केली. इतकं जिवंत चित्र की ते चित्र वाटून की सत्य आहे. आणि त्या चित्राचं अंतःकरण, त्या चित्राचं अंतरंग आतल्या कवितेमध्ये व्यक्त झाले. अनेक माणसांच्या कविता, मगाशी उल्लेख केला अनेकांनी की या सगळ्या कविता माणसांच्या कविता आहेत. मला हा फार महत्वाचा गुणधर्म या कविता संग्रहाचा वाटतो. आपल्याकडे पुष्कळदा कादंबऱ्यांमध्ये, कथांमध्ये अनेक माणसं येतात, व्यक्तिचित्र उभी राहतात. पण कवितेमध्ये सलग माणसं येतात. अनेक पुरुष येतात, बायका येतात, सालगड येतात, अनेक जाती धर्माचे माणसं येतात. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे या कवितेमध्ये तुम्ही ही एक जात आहे, हा एक धर्म आहे, हा एक पंथ आहे, हा एक वर्ण आहे, असं नाव कास्टे यांच्या संग्रहात तुम्ही ठेवू शकत नाही. सगळ्या समाजातली ही खेड्यातली संस्कृती, ही सामूहिक पद्धतीने व्यक्त होणारी, मरणादारी तोरणादारी जाणारी आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारी संस्कृती फक्त ग्रामीण भागात आहे. हे लक्षात घ्या. ती शहरांमध्ये मुळीच नाही. आणि या प्रकारचे एक वर्तन एका अर्थानं विठ्ठलाची कविता आहे की जे संस्कार आपल्यातून निघून चाललेत, त्या संस्काराची मांडणी या कवितेमध्ये व्यक्त झाली. त्याचाही उल्लेख मी या ठिकाणी मुद्दाम करेल. दुसऱ्या एक दोन चार गोष्टी या संग्रहाबद्दल मला सांगणं फार अगत्याचं वाटतं की सगळ्या कवितेमध्ये कौटुंबिक जिव्हाळा, कौटुंबिक ऋण, कारण असं की माणसांवरच्या सगळ्या कविता आहेत. दुसरा एक मुद्दा असा आहे की कालचं गाव आणि आजचं गाव, पूर्वीचं खेडं आणि आजचं खेडं, या संबंधीची एक मांडणी सुद्धा त्यांच्या अनेक कवितांमध्ये व्यक्त झाली आणि त्याची हळहळ कवीला व्यक्त केली. ॲडव्होकेट विठ्ठल कास्टे त्याबद्दल हळहळ व्यक्त करतात, खंत व्यक्त करतात की अरे माझं गाव कसं होतं, आता ते कसं झालंय. माझ्या गावाची नदी कशी होती, ती आता कशी झाली. माझ्या गावातलं राजकारण कसं होतं, ते आता कसं झालं. या संबंधीची सगळी मांडणी हा कवी आपल्या अनेक कवितांमधून करतो. मला या कवीची आणखी एक महत्वाची बाजू अशी वाटते की कोर्टामध्ये माणसांचे दशावतार पाहणारा हा कवी, कवीतला वकील आणि वकिलांमधला कवी, हा या सगळ्या कवितांमध्ये थांबायचं का मॅडम थोडं, ते आलेले शब्दरूप करणारा हा वकिलातला कवी, अशी एक बाजू या कवीची मला फार महत्वाची वाटते. पुष्कळदा आपल्याला असं लक्षात येईल की मराठी कवितेमध्ये विशेषतः ग्रामीण कविता जी लिहिली जाते, खेड्याची गाराणी केली जातात की शेतमालाला भाव का मिळत नाही, किंवा शेतकऱ्यांची लूट का थांबत नाही, किंवा महागाई का संपत नाही, कधी पाऊस मारतो तर कधी दुष्काळ मारतो शेतकऱ्यांना. याबद्दल अनेक कविता मराठीमध्ये लिहिल्या जातात. ही गोष्ट चांगलीच आहे. किंवा गावामध्ये रानामध्ये कष्ट करणारी माणसं आहेत, त्या माणसाबद्दल लिहिलं जातं. परंतु विठ्ठल कास्टे यांच्या कवितेचं निराळेपण हे आहे की ही कविता थेट माणसापर्यंत आणि माणसांच्या भावनांपर्यंत जाणारी कविता आहे. मला या कवितेचं एक महत्वाचं बलस्थान वाटतं आणि श्रीधर आंबोर यांनी ते कव्हरमध्ये, मुखपृष्ठामध्ये या पुस्तकाच्या ते सगळं प्रतिबिंबित केलेलं आहे, ते मांडलेलं आहे, त्यांनी ते स्पष्टपणे दाखवलेलं आहे. म्हणून ही कविता एका अर्थानं माणसांच्या गर्दीला सांभाळणारी कविता, माणसांच्या भावनांना जपणारी कविता, माणसांच्या दुःखांमध्ये सामील होणारी कविता, माणसांचं दारिद्र्य वाचणारी कविता. या कवितेमध्ये स्त्रियांचा एक मोठा प्रदेश आहे. ग्रामीण भागामधल्या, खेड्यांमधल्या बाया किंवा बायका कशा पद्धतीने जगतात, किती शोषित पद्धतीने जगू शकतात, त्या किती तास श्रम करतात, त्या श्रमाची, त्यांच्या कष्टाची नोंद केली जाते का, तर ती फारशी नीटपणे केली जात नाही. विठ्ठल कास्टे यांनी अनेक स्त्रिया, अनेक वयोगटांमधल्या स्त्रिया, अनेक जाती धर्मांमधल्या स्त्रिया की ज्यांचा धर्म कष्ट करणं हा आहे, श्रम करणं आहे, ज्या दारिद्र्यात आहेत, ज्या रात्रंदिवस झगडतायत, झुंजतायत, त्या अनेक छळांना सामोऱ्या जात आहेत, दुःखाला सामोरे जात आहेत, अशा अनेक स्त्रिया या संग्रहामध्ये मांडलेले. संजीवनी ताईंना मी हा मुद्दाम सांगेल की महिलांचं एक वेगळंच विश्व, खेड्यामधल्या, ग्रामीण भागामधल्या स्त्रिया
ह्या कशा पद्धतीने देते त्याचं अक्षरशः शब्दचित्र त्यांनी उभं केलेलं आहे आणि ते आंबोरे सरांनी मुखपृष्ठामध्ये घेतलेलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण रोज पाहतो की शेतांची भांडण आणि कोर्ट हे दोन शब्द समानार्थी शब्द झालेले. की शेताची सारखी छोट्या छोट्या कारणाने भांडणं होतात आणि ती कोर्टांमध्ये येतात, अनेक पद्धतीने येतात. हे समानार्थी शब्द आज वाटतात. इतकं भयंकर वातावरण आपण पाहतो. काष्टे यांची कविता त्या वृक्षतेमध्ये अजिबात पडत नाही. त्यांच्या कवितेमध्ये कुठेही कोर्ट आलेला नाही. लक्षात घ्या, एखादा कवी जेव्हा आपल्या प्रतिभेनं, आपल्या चिंतन गर्भतेनं, आपल्या संवेदनशीलतेने जेव्हा व्यक्त होतो तेव्हा आपला पेशा, आपला व्यवसाय हा कवितेचा गतिरोधक होत नाही. ती कवितेच्या आड येत नाही. लक्षात घ्या, फार महत्वाची गोष्ट आहे. कोर्ट आणि आपला पेशा त्यांनी कवितेत कुठेही येऊ दिला नाही. एक ग्रामीण भागामधला, सामान्य कुटुंबामधला, शेती परंपरेमधला, वारकरी परंपरेमधला, संत परंपरेमधला विठ्ठल काष्टे नावाचा व्यक्ती कवी म्हणून जेव्हा उभा राहतो तेव्हा अत्यंत स्वच्छ पद्धतीनं त्यांनी आपली कविता, असं कोणत्याही कवितेमध्ये असं जाणवत नाही. कोणती कविता तुम्ही काढा की त्या कवितेमध्ये जो संतांकडे एक कळवळा होता आहे, तो कळवळा घेऊन हा लिहिणारा कवी आणि दुःख पाहिल्यानंतर, अत्यंत भयंकर असं वातावरण पाहिल्यानंतर तो कोलमडून पडतो, तो हळहळतो, त्याला त्याची भावना अगदी भळभळतात, अशा रीतीने तो व्यक्त होतो. म्हणजे माणसाचं मन सतत जिवंत ठेवून आपली कविता आपण लिहिली पाहिजे, असं एक व्रत या कवीने इथे सांभाळलेलं आपल्याला पाहता येतं. म्हणून गावखेड्यांच्या, स्त्री पुरुषांच्या भावविश्वासी सहकंप होणारी कविता आहे, त्यांच्या भावनेला भिडणारी कविता आहे. शिदोरीच्या भाकरी शीर्षक किती सुंदर आहे बघा. सगळ्यांना माहित आहे, खेड्यातल्या माणसाला शिदोरी माहित आहे, भाकरी, कारण जन्मापासून मरेपर्यंत त्याचं नातं भाकरीशी. म्हणून या कवितेमध्ये, शब्दामध्ये शिदोरी या एका शब्दामध्ये आपुलकी व्यक्त झालेली आहे, अन्न ब्रह्म व्यक्त झालेले आहे. भाकरी शब्दामध्ये भूक भागणारं चिरंतन तत्व व्यक्त केलं आहे. ते अमर तत्व आहे भाकर. भाकर याला पर्यायी शब्द कोणताही नाही. या शीर्षकामध्ये त्यांनी भाकर शब्दच का वापरला? कारण या परिसरामध्ये जी माणसं, जे सगळा गोतावळा आहे तो भाकरीशी जोडलेला आहे. म्हणून त्यांनी शिदोरीच्या पोळ्या, शिदोरीच्या चपात्या असं म्हटलेलं नाही, शिदोरीच्या रोट्या असं म्हटलेलं नाही, शिदोरीच्या पुऱ्या असं म्हटलेलं नाही, भाकरी असं म्हटलेलं आहे. भाकरीमध्ये सगळी शेती संस्कृती, सगळं दारिद्र्य, सगळा घाम, सगळे श्रम, सगळे जीव, सगळं जीव जित्राब आणि सगळी माणसं आली. भाकर हे एक अंतिम तत्व आणि अंतिम सत्व आहे. म्हणून नाव सुद्धा देताना त्यांनी इतकं उत्तम नाव दिलंय, शिदोरीच्या भाकरी. आंबोरे सर या शीर्षकाचं पुस्तक एकही मला वाटतं मराठीमध्ये नाहीये, जगात नसावं असं नाव. इतकं सुंदर शीर्षक त्यांनी दिलंय आणि त्याला समर्पक कव्हर आणि त्याची मांडणी संजीवनीताईंनी अप्रतिम निर्मिती केली. पुस्तकाची दृष्ट लागण्यासारखी निर्मिती केली. आपण खूपदा म्हणतो की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये पुस्तकं चांगली छापतात, असं नाही. ती जालन्यात सुद्धा दिल्लीच्या तोडीची पुस्तकं छापली जातात. दिल्लीपेक्षा चांगली पुस्तकं छापली जातात. तुम्ही ते पुस्तक जरूर विकत घेऊन पहा, तुम्हाला आनंद होईल. किती अप्रतिम निर्मिती. अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांनाही मला ऐकायचंय, आमदार महोदयांनाही मला ऐकायचंय. शहरांपेक्षा पुढे, म्हणून हा एक संदेश आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो. धन्यवाद, नमस्कार.